रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो। सामाजिक समतेचे प्रतीक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींना अभिवादन करतो। आज छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या या उद्घाटनाला उपस्थित आमच्या वहिनी आदरणीय ताई सुनेत्राताई पवारजी, आपले मंत्री संजय सावकारेजी, आपले राज्यमंत्री पंकज भोयरजी, आमदार आशिष देशमुखजी, सुबोध मोहितेजी, टेक्चंद सावरकरजी, डॉक्टर राजू पोद्दारजी, अशोकराव जोटे, कुमारजी आशीर्वाद, पल्लवजी धात्रक, लीलाताईजी हातीबेग, राजाभाऊ टाकसाळे, अनिलजी अहिरकर, श्रीकांतजी शिवनकर, अनिलजी निदान, अजयजी अग्रवाल, हेमलताताई सावजी, प्रसन्नजी तिडके, राजेश रंगारी, शुभांगीताई गायधने, आबाताई पांडे, चेतनजी खडसे, जितेंद्रजी ठाकूर, नरेंद्र धनोले, वैशालीताई पखिड्डे, सचिनजी पाटील, पियुषजी आंबुलकर आणि या आपल्या जिल्ह्याच्या या कबड्डी स्पर्धेचे अध्यक्ष श्री संकेत बावनकुळे, उपस्थित अनेक मान्यवर समोर बसलेले आहेत। व्यासपीठावर अनेक मान्यवर आहे, पण ताईंना 8 वाजताच विमानात बसायचं होतं आणि त्यांना लवकर त्या ठिकाणी संभाजीनगर, उद्या सकाळी बीड, कारण उद्या झेंडावंदन आहे, त्यांना सकाळी 7:30ला बीडला पोहोचायचं असल्यामुळं मी अधिक जास्त वेळ बोलणार नाही। पण एवढंच सांगेल, खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांकरता अभिमानाची बाब आहे की माननीय अजितदादांनी एक वचन दिलं होतं की आता पुढची जी छत्रपती शिवाजी महाराज जे चषक आहे, ही कबड्डी स्पर्धा आहे, ही आता विदर्भात होईल, नागपूरच्या भूमीमध्ये होईल, असा शब्द माननीय अजितदादांनी दिला होता। आणि माननीय देवेंद्र फडणवीसजी आपले मुख्यमंत्री, आपल्या या ठिकाणी अजितदादा असताना आम्ही बसलो होतो तेव्हा त्यांनी शब्द दिला होता। पण मला या गोष्टीचा अभिमान आहे। आज दुर्दैवाने अजितदादा आपल्याच नाही आहे, हे आपल्या सर्वांकरता आज फारच दुःखाची गोष्ट आहे, पण मला या गोष्टीचा अभिमान आहे। आदरणीय अजितदादाचा शब्द पूर्ण करण्याचं कार्य माननीय आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनीजींनी केलं आहे। मी त्यांच्या मनापासून विदर्भातल्या जनतेच्या वतीने, नागपूरच्या जनतेच्या वतीने आणि खास करून कामठी विधानसभेत हा त्यांनी योजना तयार करण्याकरता आम्हाला या ठिकाणी मदत केली। खरं तर हा स्पोर्ट आम्ही विभागीय क्रीडा संकुलामध्ये घेणार होतो, पण त्या ठिकाणी ताई अजितदादाच्या आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आदरणीय नितीन गडकरीजी यांच्या आशीर्वादाने, यांच्या पुढाकाराने त्या ठिकाणी 700 कोटी रुपयाचं विभागीय क्रीडा संकुलाचं काम चालू असल्यामुळं त्या ठिकाणी आपण करू शकलो नाही। दुसरीकडे आपलं जिल्हास्तरीय क्रीडा संकुल आहे गाद्याला, तिकडे घेण्याचा विचार होता, पण त्या ठिकाणी तिकडे काम अपूर्ण आहे, त्यामुळे आपण तिकडे घेऊ शकलो नाही। पण या ठिकाणी नागपूरच्या जवळच मग 5-7 किलोमीटर 8 किलोमीटरवर काय स्पॉट आहे, तर आई महालक्ष्मी जगदंबेच्या या पवित्र स्थळावर आणि पावन तीर्थस्थळाच्या आई जगदंबेच्या पाठीशी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी हा स्पोर्ट आयोजित केला। आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रातनं, संपूर्ण जिल्ह्यातनं या ठिकाणी प्लेयर्स आले आहे, पालघरपासून त्या ठिकाणी रत्नागिरीपर्यंत, नंदुरबारपासून नागपूरपर्यंत या ज्या 36 टीम आलेल्या आहे, या 36 टीमची संपूर्ण व्यवस्था करण्याचं काम संकेत बावनकुळे आणि आमच्या पल्लवी धात्रिकजी, पियुष आंबुलकरजी या सर्वांनी प्रचंड मेहनतीने या स्पोर्टचं आयोजन केलं। त्याबद्दल आदरणीय सुनेत्राताईजी, आपल्या क्रीडा विभागाचं, आपण त्या विभागाच्या मंत्री आहे, आपल्या सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी अत्यंत चांगला या सोहळा या ठिकाणी आयोजित केला। खरं तर या ठिकाणी मी एवढंच सांगेल की या स्पोर्टच्या मागचं उद्दिष्ट काय होतं की या नागपूर जिल्ह्यातले, विदर्भातले मुलं, कारण या ठिकाणी जे स्पोर्ट आपण ठेवतो आहे 30, 1, 2, 3, 4 या 5 दिवसामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने जे स्पोर्ट या ठिकाणी दिसणार आहे, त्या स्पोर्टची प्रेरणा घेऊन, इथले डाव लक्षात घेऊन या विदर्भातले प्लेयर पुन्हा आंतरराष्ट्रीय लेवलला जावे, त्यांनी या ठिकाणी प्रेरणा घ्यावी, इथला खेळ शिकून घ्यावा। जेव्हा खेळाडू खेळतात तेव्हा त्यांच्या जे डाव आपण पाहतो तेव्हा आपलाही खेळाडू तयार होतो। आणि त्यामुळं 1, 2, 30, 1, 2, 3, 4 नंतर 5 आणि 6 2 दिवस आपण या ठिकाणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धासुद्धा आयोजित केली आहे, जेणेकरून राज्यस्तरीय झाल्यानंतर या मुलांची, या ठिकाणी खेळाडूंची जी स्पोर्ट बघून जिल्हास्तरीय खेळाडूसुद्धा या ठिकाणी तयार होतील, अशी व्यवस्था या ठिकाणी केली आहे। खरं तर या ठिकाणी मला गोष्टीचा अभिमान आहे की संकेत बावनकुळे आणि सर्व टीमनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना निमंत्रित केलं आहे। माननीय देवेंद्रजी या ठिकाणी
माननीय देवेंद्रजी या ठिकाणी 2 तारखेला येणार आहे. उद्या माननीय नितीन गडकरीजी येणार आहे. परवा या ठिकाणी या ठिकाणी केंद्रीय क्रीडा मंत्री आपल्या रक्षा खडसेजी येणार आहेत. नंतर माननीय या ठिकाणी आपले ॲक्टर रितेश देशमुखजी येणार आहेत. सोबतच जाकी श्रॉफजी आहेत. अनेक लोक येणार आहेत. उद्या जाकी श्रॉफजी आहेत माननीय नितीन गडकरीजी सोबत. आणि त्यामुळं मला असं वाटतं की ज्या पद्धतीने सर्व नितीन गडकरीजी, देवेंद्रजी, आमच्या रक्षाताई या ठिकाणी आणि सिने अभिनेता रितेश देशमुखजी या सर्वांनी या स्पोर्टला सपोर्ट केला. आणि मग या स्पोर्टच्या दिवशी माननीय आशिष देशमुखजी असतील, त्यांचं भाषण होईल. सर्वांचीच भाषणं होतील. आपले एक आमदार रोज बोलतील. पण निश्चितपणे या ठिकाणी एक चांगला स्पोर्ट आमच्या नगराध्यक्ष हेमलता सावजी, तिकडे राजेश रंगारी, इकडे आमचे नरेंद्र धनोले, आपले त्या ठिकाणी सरपंच आणि सर्व युवा मोर्चाचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आयोजित केला आहे. खरं तर या ठिकाणी मी एवढंच सांगेल की 19 वर्षानंतर हा सोहळा नागपूरमध्ये होतो आहे. 19 वर्षानंतर. आणि या ठिकाणी जे संघ आले आहे ते अत्यंत या ठिकाणी आंतरराष्ट्रीय लेवलला खेळणारे संघ आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीने संजय सावकारे आणि या ठिकाणी पंकज भोयरनी मांडला आहे की या ठिकाणी आपला हा जो खेळ, या मातीचा संस्कार, जो आपल्याला धैर्य, चपळता, एकाग्रता, संयम हा एक शिकवण्याचा जो योग्य संगम तो कबड्डी स्पर्धा आहे. आणि म्हणून या कबड्डी स्पर्धाच्या माध्यमातून जिद्दीच्या आणि आत्मविश्वासाच्या या ठिकाणी कबड्डी करत जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा कबड्डी करत या ठिकाणी आपल्या या ठिकाणी जीवनामध्ये एक उंची तयार करण्याचा हा कबड्डी स्पोर्ट आहे. खरं तर मला या ठिकाणी अभिमान आहे की आमच्या सर्व आमदारांनी, माननीय सुनेत्रा ताईंनी या स्पोर्टला 1 कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारकडनं दिला. आणि आमच्या जिल्ह्याच्या आमदारांनी या ठिकाणी प्रत्येकाने 10 लक्ष रुपये, पण 1.5 कोटी रुपये आमच्या आमदारांनी 10 लक्ष रुपये त्यांचा आमदार फंड दिला. त्यामुळं आणि कोराडी महालक्ष्मीच्या या संस्थानाच्या ठिकाणी आई महालक्ष्मीच्या ट्रस्टने थोडी मदत केली. त्यामुळं या ठिकाणी हा चांगला स्पोर्ट होऊ शकला. आणि म्हणून मी सर्व आमदारांचे मनापासून आभार मानतो. आमच्या सुनेत्राताईचा आभार मानतो. त्या ठिकाणी अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून आल्या. सकाळी 8 वाजता त्यांना या ठिकाणी झेंडावंदन करायचं आहे. उद्या 1 मे आहे. तरी या ठिकाणी आपला महाराष्ट्र दिवस आहे. 1 मे महाराष्ट्र दिवस. अशाही वेळी त्या ठिकाणी या ठिकाणी आल्या आहे. त्यामुळं आता एक मोठी संधी आदरणीय सुनेत्राताईजींनी आपल्याला या ठिकाणी दिली आहे. राज्यस्तरीय खेळाडू हे आंतरराष्ट्रीय लेवलला खेळावे म्हणून या ठिकाणी एक मोठी संधी आपल्याला मिळाली आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने आपण या संधीचा फायदा घ्या. केवळ विजयासाठी खेळू नका, तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी खेळा. सर्व खेळाडूंना माझी विनंती आहे, 32 टीमच्या प्लेयरला, की या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला स्वतःला सिद्ध करा. आणि या ठिकाणी आपण जेव्हा मेरिटमध्ये येऊ तेव्हा आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय सुनेत्राताई आपलं स्वागत करतीलच. पण या ठिकाणी या आपल्या खऱ्या अर्थाने या खेळाच्या माध्यमातून मी एवढंच सांगेल की आपल्या या कोराडी महालक्ष्मीच्या या पावन स्थळावर जे खेळाडू आलेले आहेत त्या सर्व खेळाडूचं मी अभिनंदन करतो. जे कोच आले आहेत त्या कोचचं अभिनंदन करतो. जे या ठिकाणी एम्पायर्स आले आहेत त्यांचं अभिनंदन करतो. ज्या पद्धतीची रचना पियुष आंबिलकर आमच्या धात्रकताईंनी केली आहे त्यांचे मी अभिनंदन करतो. संकेत बावनकुळेंनी या ठिकाणी विशेष लक्ष घातलं अध्यक्ष म्हणून, त्यांचे मी अभिनंदन करतो. आणि हे करत असताना पुन्हा एकदा माननीय सुनेत्रा पवारजी यांचं सर्वांनी विदर्भाच्या जनतेतर्फे जोरात टाळ्या वाजवून त्यांचं आपण अभिनंदन करूया. त्यांनी या स्पोर्टला या ठिकाणी येण्याकरता मदत केली. हा स्पोर्ट मराठवाड्यामध्ये किंवा या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आयोजित झाला असता. सर्वांचीच मागणी होती. पण मी आणि अजितदादांना विनंती केली होती आणि आज सुनेत्राताईंना विनंती केल्यामुळं त्यांनी माझी विनंती मान्य केली. संकेत बावनकुळे, पल्लवी धात्रकची विनंती मान्य केली. आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी विनंती त्यांनी मान्य केली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. खरं तर आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती आहे, त्यांना मी अभिवादन करतो. जितेंद्र ठाकूर, सचिव विदर्भ कबड्डी, या ठिकाणी मला त्याविषयी जास्त बोलायचं नाही, ते बोलायचा विषय नाही आहे. पण निश्चितपणे खऱ्या अर्थाने आज मला या भूमीमध्ये हा स्पोर्ट होतो आहे. आणि या स्पोर्टच्या माध्यमातून या स्पोर्टमधली टीम निश्चित इंटरनॅशनल लेवलला आपलं पहिलं बक्षीस मिळवेल असा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. या ठिकाणी लहान लहान मुलांनी ज्या पद्धतीने योगा या ठिकाणी सादर केला, एक त्या ठिकाणी रामायणाचा सुंदर या ठिकाणी एक आपला एक
रामायणाचा सुंदर एक चांगली पवित्र झाकी या ठिकाणी मांडली आपल्यासमोर. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं, सर्व मुलामुलींचं मी अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.